या चहा प्यायला. आणि कोंडीतला इकडचा वातावरण बघा एकदम डेंजर. मागच्या टायमाला डेंजर सीन ना, एकदम भीती वाटली. आणि कारण काय ही जागाच तशी एकदम डेंजर बघा, बघू शकता इकडे. काय करतायत ते बघ, काय करते भानगड झाले त्यांची जोरात. आयला दिवडाला खेकडे बघ, दिवडाला खेकडे बघ. बापरे, काही बघ ते मोठे तर. आहे ना पाण्याचे. कोंडी नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आलोय आपण आज अशा भन्नाट लोकेशनवरती आणि कोंडीमध्ये. म्हणजे बरेच दिवसाचा प्लॅन होता कोंडीमध्ये जायचा आणि तो आज एकदम सक्सेस झाला आहे. म्हणजे आज कोंडीमध्ये आलोय. आपली फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे. आपल्यासोबत असणार आहे प्रसाद. म्हणजे मागच्या टायमाला गेल्या वर्षी आपल्यासोबत होता प्रसाद आणि तिथून आज आलो आहे. मुंबईला असतो त्याच्यामुळे यायला नाही भेटत, तर आलाय तो आज आणि पुन्हा आलोय आपण कोंडीमध्ये. तर मजा येणार आहे. इकडेच आहे ना आपण जाला टाकून मासे पकडणार आहोत जाल्यामध्ये. पटकन ह्या जागी आपण टेंट लावू. आणि मागच्या टायमाला आपण त्या दगडावरती लावलेला. तिथे अजून टाईम आहे कारण वरती जागा आहे ना पूर्ण मोकळी नाही झाले, पूर्ण गवत वगैरे आहे. त्याच्यानंतर जेव्हा ऊन चालू होईल चांगला त्याच्यानंतर आपण तिकडे कॅम्पिंग करू. मजा येणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. मासे आहेत ना इथं भरपूर आहेत. आपण पहिला कॅन्डल लावून घेऊ पटापट, कारण टाइम भरपूर झाला आहे. चला सुरुवात करायची. ते बघा इकडे मस्तपैकी आपल्याकडे आहे कांडाल. तर या कांडालीने आज आपल्याला मासे पकडायचे. चला पटापट लावून घेऊया. झालाय ना आपण इकडे लावलाय आणि मासे अडकले ते जरा मोठ्या साईजचेच अडकतील. एकदम लहान लहान मासे अडकणार नाही कारण जाला थोडा मोठा आहे. लहान मासे अडकणार नाही. बघूया किती भेटत आहेत.
इकडे मस्त आपण टाकू साखर. संध्याकाळचा टाइम झाला, मस्त की चहा बनवलाय आपण. कारण संध्याकाळची चहा पिण्याची सवयच असते सगळ्यांना, म्हणजे मला तर आहे, तुला? मला पण संध्याकाळची टाइम झाला ना तर चहाची तळण होते. पाऊस पडलेला ना, भाती जलत नाही. पाऊस चालू होता ना, परवाच्या दिवशीच आहे ना मुसळधार पाऊस पडला, तर फाटी परत वली झालेली, त्याच्यामुळे जास्त जलत नाही. चहा पिऊन घेऊ. या मस्त गरमागरम चहा प्यायला, जबरदस्त गरम एकदम. या चहा प्यायला. आणि कोंडीतला इकडचं वातावरण बघा, एकदम डेंजर. मागच्या टायमाला डेंजर सीन ना, भीती वाटली, एकदम भीती वाटली. आणि कारण काय ही जागाच तशी एकदम डेंजर बघा, बघू शकता इकडे. नेक्स्ट टाइम आहे ना वरती टेंट लावू तिकडे वरती, तेव्हा आपण काहीतरी बनवू चांगला, बिर्याणी वगैरे. संध्याकाळची चहा पिण्यात एक वेगळी मजा असते नाही, आणि भारी. आणि ती पण अशा जंगला ठिकाणी येऊन आणि कॅम्पिंग करून अशी चहा किंवा आणखीन काय खाण्यात एक वेगळी मजा असते. या चहा प्यायला. अजून संध्याकाळ झाली तरी इकडे बघा माकडं आहेत झाडावरती, अजून शांत बसलेत नाही अजून. ह्या साईडला पण भरपूर येते बघा. माकडांचं बघा तिकडे गोंगाट, हादाघात झाले. सोड सोड, काय करतायत ते बघ, ते बघ काय करते, भानगड झाली त्यांची जोरात. जबरदस्त रे, घाबरवला नाही अचानक. चांगलाच आहे ना, इकडे टेनच्या बाजूलाच मोठा झाड आहे समोर, तिथं आहेत ना माकडं. मला वाटतं राहतील आज, आज वस्ती आहे वाटतं त्यांची. आपली पण वस्ती आहे आणि त्या माकडांची पण इथंच वस्ती आहे. मजा आहे. बघूया नंतर जाऊन बघू त्या झाडावरती आहेत काय नाही निखिल. हो चला थोड्याच वेळात आहे ना झाला काढून घेऊ. चिंबोरी आले बऱ्या साईजची, बघूया केवढी आहे. जो आपल्या मासा लागलेला ना तोच खाल्ला बघा, चांगल्या साईजची चिंबोरी. मासा पूर्ण खाऊन टाकला. बापरे, साईज मस्त भेटली, एक नंबर. इकडे बघूया काय अडकलाय काय, जाळा पूर्ण वाहून गेलाय. ही बघा इकडे एक मासा खाते बघा चिंबोरी. हे बघा, म्हणजे मासे जेवढे अडकलेले ना तेवढे चिंबोऱ्याने खाल्ले ते बघा. बेडूक आहे, बेडूक आहे. हा साईडला नाही कुठं, जबरदस्त. इकडे याला ब्लग आपला ब्लग आहे इकडं, कशाने तरी बांधायला लागेल त्याला. काढले तर रस्ते ते असे बांधू आपण इकडं पहिले. ठीक निघायला नको ना, त्यासाठी इकडे रस्सी बांधू आपण. काहीतरी जुगाड. आपल्याकडे लाईट पण एकदम कमी आहे. बरेच जणांच्या कमेंट असतात की टॉर्च कुठल्या कंपनीची आहे. तर मित्रांनो टॉर्च आपण एकदम साधी वापरतो, जे आपल्या दुकानामध्ये भेटतात हार्डवेअरमध्ये वगैरे, त्याच टॉर्च वापरतो. इकडं आपण बल्ब लावून ठेवू. साखर भरपूर येतील आता. झाला कालो पूर्ण. तर आपल्याला जे मासे मिळाले त्या मासे पण आहेत ना चिंबोऱ्याने खाऊन टाकले. 3-4 होते ते, आणि चिंबोऱ्या पण मोठ्या साईजच्या, आणि खोल पाण्यामध्ये पण झाला आहे.
तर त्याच्यामध्ये पण खेकडे होते, त्याच्यामध्ये पण मासे होते, ते पण खेकड्याने खाल्ले. तर आज आपल्याला बनवण्यासाठी आहे ना मित्रांनो, नशीब म्हणजे 12 आहेत ना, आपण अंडे आणलेली 2 खाण्यासाठी, तर बनवायलाच पाहिजे. तर मस्त की बनवून घेऊया. लागली ना मस्त एक नंबर खेकडे लागलेले आहे त्याच्यामध्ये मोठ्या साईजचा एक भेटला तो, आणि बाकीचे आहेत ना ते आतमध्ये खेकड्याने खाल्लेत मासे ते पण. आणि खोल याच्यामध्ये बघा इकडे कसला घातला वाटतोय डेंजर. माकडं वरच्या साईडला बसले आहेत ते, नंतर बघू दिसत आहेत काय आपल्याला. दिसत आहेत का बघू. माकडं वरती कुठेतरी बसले असतील इकडं, इकडे नसतील वरच्या साईडला असतील. आज बनवण्यासाठी आहे ना आपल्याला मासे बनवायचे होते, तर मासे असते ना तर लय भारी झालं असतं काम. तर मासे नाहीत आज आपल्याला बनवायला. इकडे मस्त आपण कांदा कटिंग करून घेऊ. माशांची वाट बघत होतो आता भेटतील म्हणून. मासे मिळालेले मला वाटते 4-5 तरी होते असतील ना, पण ते खेकडी आहेत ना ते खाल्लं नाही, पूर्ण खेकडीने खाऊन टाकलं. कारण जास्त जर उद्या सकाळपर्यंत जाळा ठेवला ना आणि त्याच्यामध्ये अडकले तर बहुतेक खेकडे खातील रे. नशीब अंडा तरी आणलेला. अंडा आणले ते बरं झालं. मला वाटले ना मासे नाही भेटले तर काही ना काहीतरी आपल्याला जुगाड करायला लागेल. खेकडे आपण बऱ्याच वेळा खाल्ल्यात, एकदम म्हणजे एकदम साधी आहे. प्रत्येक स्वाद आपण वापरतो. ते लसूण थोडीशी लसूण सोलताना आहे ना नकामध्ये सिलिका लय वांदे होतात. तर बघा अंडी आहेत. अंडी मगाशी आपण जेव्हा चहा बनवली ना तेव्हाच आपण बॉईल करून ठेवलेली. दोघांना 2 मस्तपैकी अंडी आहेत इकडे. तुटायला नाही पाहिजे ना, नक्कीच पाहिजे. म्हणजे आपण नाही ना पूर्ण गॅप करू त्याची. 4 भाग, काय लोक 6 भाग पण करतात. अशी आहे बघा अशी. तर आपण फक्त थोडीच भाग करूया बघा. परफेक्ट बसला रे. तर असं आहे ना, आज आपण चुलीवरती बनवतोय. तर चुलीवरचं जेवण एकदम भारी नाही होतात. आपण मस्त एकदम मसाला जिरा पावडर, मस्त अंडी. झाला रेडी. धुराने एकदम हे झालं, एकदम धूर तुझ्याकडेच जातोय सर्व. ते बघा इकडे 8:30 किंवा पावणे 9. हॉटेलची टेस्ट पण खूप जबरदस्त. खरंच मित्रांनो एकदम साध्या पद्धतीने बनवला, पण जंगलामध्ये येऊन कसा पण बनवा पण सॉलिड होतो. मगाशी जी माकडं होती ना ती बघूया आहेत काय ना. असेल भावा असली आवाज आला ना. थंडी आहे ना, आता आता चालू झाली थंडी. पेटते थोडी थोडी असतं, बरं वाटतं जरा नाही. आणि जेवण तर एक नंबर झाला मस्त. 6 चपात्या आणलेल्या मध्ये आली. सध्या तरी इकडे दरवाजा वगैरे ओपन ठेवलाय नाही. खाली मस्त पाणी आणि वरती टेंट. लय भारी वाटतंय. पाखरं भरपूर आले तेव्हा.
इथं नेटवर्क नाही डाउनलोड केले तरी झोपूया, कारण झोप तर लवकर येणारच नाही. नेहमीच असतो आपण कॅम्पिंगला आलो तर झोप येत नाही, कमीत कमी 12 तरी वाजतात. आणि सकाळी आपल्याला जायचं आहे चिंबोरे पकडायला. जायचं ना हो सकाळी 100% जाऊ चिंबोरे पकडायला लवकर, कारण दवावरती चिंबोरे चांगले भेटतील आणि मासे पण आपल्याला जाळ्याला भेटतील. बघूया भेटले तर लय बरं होईल. सकाळी जाते वेळी घेऊन जाऊ ना, हो खेकडे पण घेऊन जाऊ जाते वेळी. तर चला बाय, गुड नाईट. भेटू उद्या सकाळी, भेटू डायरेक्ट उद्या सकाळी. झोपतो आता, चला. आणि 4:30ला बरोबर जाग आली आपल्याला. बघूया जाऊ पटकन आपण चिंबोरे पकडायला. आणि झाला पाहिला बघू जाळ्यामध्ये काय अडकलाय, कारण प्रसाद चल 4:30 वाजले. 4:30 सकाळच्या आहेत ना आपल्या गावाला खेकडे भेटतील. जायचं ना प्रसाद? चहा वगैरे नंतर पिऊ मग आल्यावरती. पहिले उद्या कालो काय ना तोपर्यंत खेकडे बघायला जाऊ. बरोबर जाऊन आता चल. किती वाजले बाबा? 5 वाजले. 5 मला 4ला बरोबर जाग आलेली. तुला उठवला एकदा, तू उठलास ना, मग परत झोपलो. मुलं पापायला लागेल ना. चल मोबाईल सुरुवात करू. आपला झाला बघा, इथे एक मासा आहे बघ. बापरे, इकडे दिवड बघ. आयला दिवडाला खेकडे बघ. दिवडाला खेकडे बघ. बापरे साईज बघ. ते मोठे धर, पकडतो. इकडे पण काहीतरी आहेत काय बेडूक आहे. हे बघ एवढी मोठी साईज आहे. मोठी साईज आहे. दिवडाला खेकडे बघा. बापरे, दिवड आहे मोठा अडकलाय ह्याच्यामध्ये. पूर्ण त्याला खाऊन टाकलं. म्हणजे किती खेकडे असतील, जबरदस्त. साईज बघ असते. जाळ्याची पण वाट लावला नाही साप. एक नंबर साईज भेटली, चांगल्या मोठ्या भेटल्या ना. एक नंबर. चल दिवड अडकलाय बघा, कसला मोठा तर मोठा. बापरे, ती बाहेर काय ती जाऊ दे. किती येऊन गेले असतील, मग भरपूर येऊन गेले असतील. जाम फिरून आलो खालून नाही. बहुतेक आहे ना खालच्या साईडला जाऊन आलो. खेकडे खाली एवढे नाही भेटले, पण आपण जिथे टेंट लावला तिथेच खाली मिळाले खेकडे. दिवड होता त्यालाच आलेले मस्त पैकी, आणि मासे खायला आलेले ते खेकडे भेटले 7-8 मस्त साईजचे. सकाळ आले बघा. इकडं माकडं परत आले इकडं त्या साईडला. मला वाटतं ह्या जालीवरच बसलेली रात्रभर, इकडेच बसलेली. गेली वरती तिकडं किंवा आहेत ओरडतात. उजळला बहुतेक. बघा इकडं. चला मस्त इकडे शेकोटी पेटवले मस्त. छान होतंय, म्हणजे आता थंडी पडली भरपूर, तर गारवा वाटतोय एकदम मस्त. गार वाटतोय त्याच्यामध्ये अशी शेकोटी एक नंबर. दव पडतो अजून थंडी. वाजले 6:15 झाले. 6:30ला पूर्णच उजळणार आहे. त्याच्यानंतर आपण निघू इथून नाही. आता बघा सगळीकडे दिसायला लागला इकडं, म्हणजे बऱ्यापैकी उजळला. मस्त इकडे दिसतो पेटले आणि बरं वाटतं जरा, म्हणजे शेकोटी चालू आहे.
आता थंडी वाटली असते भरपूर. हा बघा एक इथे एक अडकलाय, चांगला साईजचा आहे, मस्त साईज आहे बघ. हा बघा मोठी साईज आहे. आणि ह्याच्यामध्ये येतं मोठ्या साईजचे लागतील, बारीक नाही लागणार. इकडे पण एक दोन अडकलेत ना काहीतरी. आणि साईज बघा कसले, एक एक मस्त साईज. हे बघा सगळे आहेत ना मोठ्या साईजचेच अडकतील, अडकले तरी बोलले ना. जबरदस्त साईज. 3 आहे काय ना इकडे, चौथा अजून आतमध्ये पण अडकले असते. हे बघा जबरदस्त साईजचे आहेत. खाली तिकडे आहे पाय हाताजवळ नाही ना. खेकडे चला तर मित्रांनो, मजा आली. फुल नाईट कॅम्पिंग झाली आपली. सकाळी चहा वगैरे काही बनवला नाही, तर आता पटकन जाऊन घरी जाऊन चहा पहिली पिऊ, तोंड वगैरे धुवून नाही, कारण भरपूर चहाचे तलब आले सकाळ सकाळ. मजा आली. मासे तर आपल्याला बघायला तर मिळाले 4-5, आणि दिवड अडकलेला तिथे आपल्याला खेकडे चांगले मिळाले. खेकडे एक नंबर भेटले आणि मस्त साईजचे मिळालेत नाही. आणि कॅम्पिंगला पण मजा आली भरपूर. तर चला मित्रांनो, चाललो घरी. भरपूर उजळला. कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. चला.